देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सर्वोच्चपदी आता मराठमोळे न्यायाधीश भूषण गवई यांची नियुक्ती केली जाणार आहे। येत्या 14 मेला ते देशाच्या सरन्यायाधीश पदाची सूत्र आपल्या हाती घेणार आहेत। कसा राहिला भूषण गवई यांचा प्रवास जाणून घेऊया या स्पेशल रिपोर्टमधून। महाराष्ट्रातील ख्यातनाम कायदे पंडित आणि आंबेडकरी चळवळीचा वारसा लाभलेले न्यायमूर्ती भूषण गवई लवकरच भारताचे सरन्यायाधीश होणार आहेत। तमाम मराठी जनांसाठी ही अभिमानाची बाब। खरं तर न्यायाधीशाचं काम जात धर्म पंथ सीमा यांच्या पलीकडचं, पण आपल्या मातीतला माणूस मोठा झाला की मराठी म्हणून छाती अभिमानानं फुलून येतेच। त्यातही देशाच्या न्यायव्यवस्थेच्या सर्वोच्च स्थानी दलित समाजातील व्यक्ती विराजमान होणार असेल तर ती निश्चितच उल्लेखनीय बाब आहे। देशाच्या सरन्यायाधीशपदी नियुक्त झालेले ते दुसरे दलित न्यायाधीश असतील। त्यांच्या आधी 2007 मध्ये के.जी. बालकृष्णन यांनी भारताचं सरन्यायाधीशपद भूषवलं होतं। आता न्यायमूर्ती भूषण गवई यांना आपले उत्तराधिकारी म्हणून नेमावं अशी शिफारस सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी केंद्रीय कायदा मंत्रालयाकडे केली आहे। सरन्यायाधीश संजीव खन्ना 13 मे रोजी निवृत्त होतील। त्यानंतर भारताचे 52वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती भूषण गवई हे पदभार स्वीकारतील। 23 नोव्हेंबर 2025 पर्यंत ते सरन्यायाधीश म्हणून कार्यरत असतील। 24 नोव्हेंबर 1960 रोजी अमरावतीमध्ये न्यायमूर्ती भूषण गवई यांचा जन्म झाला। रिपब्लिकन पक्षाचे दिवंगत नेते माजी राज्यपाल रासू गवई आणि कमलाताई गवई यांचे ते सुपुत्र। 6 मार्च 1985 रोजी मुंबई हायकोर्टामध्ये त्यांनी वकिली सुरू केली। 12 नोव्हेंबर 2005 मध्ये मुंबई हायकोर्टामध्ये न्यायाधीश झाले। 24 मे 2019 मध्ये न्यायमूर्ती गवई यांची सुप्रीम कोर्टामध्ये न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली। सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश या नात्यानं अनेक ऐतिहासिक निकालांमध्ये भूषण गवई यांचं योगदान होतं। जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटवण्याचा केंद्र सरकारचा निर्णय वैध ठरवणाऱ्या घटनापीठात त्यांचा समावेश होता। इलेक्टोरल बॉन्ड योजना अवैध ठरवणाऱ्या घटनापीठात त्यांचा समावेश होता। SC आणि ST उपवर्गीकरणाला मान्यता देणाऱ्या खंडपीठामध्ये ते होते। या समुदायांमध्ये सुद्धा क्रिमिलेअरची आवश्यकता असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं। 2023 मधल्या नोटबंदीचा निर्णय वैध ठरवणाऱ्या घटनापीठातही ते होते। ईडीचे संचालक संजय कुमार मिश्रा यांचा वाढीव कार्यकाळ त्यांनी अवैध ठरवला। कोणत्याही परवानगीशिवाय किंवा नोटीस दिल्याशिवाय एखाद्या व्यक्तीच्या मालमत्तेवरती बुलडोझर कारवाई करणं असंवैधानिक आहे असा निर्वाळा त्यांनी 2024 मध्ये दिला। 2022 मध्ये 30 वर्षांहून अधिक काळ तुरुंगात काढल्यानं राजीव गांधी हत्याकांडातील दोषींची सुटका करण्याचा आदेश त्यांनी दिला। अमरावतीकरांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला जाणार आहे। प्रतिभाताई पाटील या देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती झाल्या होत्या। आता न्यायमूर्ती भूषण गवई देशाचे दुसरे दलित सरन्यायाधीश होत आहेत। अमरावतीकरांना तर फार आनंदाची लाट आली, पण आमच्या गवई कुटुंबामध्ये अत्यंत आनंदाची अशी लाट आली की भूषण गवई यांना जीवनाचं सार्थक केलं। दादासाहेबांनी त्यांच्या आयुष्यभर त्यांनी जे कार्य केलं त्यांचं कार्य अप्रतिम आहे, परंतु त्या कार्याला साजेशी अशी उंचाई भूषण गवई यांनी दिली। कारण अतिशय सामान्य परिस्थितीतून हा जन्मलेला विद्यार्थी इतकं मोठं पद गाठू शकले, याचा अमरावतीकरांना का सर्वात महाराष्ट्र का देशाला अभिमान आहे। भूषणजी गवई साहेब हे देशाचे चीफ जस्टिस होत आहेत, याचा निश्चितच अमरावतीकरांना सार्थ अभिमान आहे। त्यांचे वडील दिवंगत आमचे नेते आदरणीय दादासाहेब गवई हे बिहार, सिक्कीम आणि केरळचे राज्यपाल झाले। अनेक वर्ष विधानसभेत, विधान परिषदेत त्यांनी फार मोठी मोलाची कामगिरी केली। एक रिपब्लिकन पक्षाचे नेते म्हणून ते गणमान्य होते। त्यांचेच चिरंजीव आज चीफ जस्टिस होत आहेत। मूळचे अमरावतीकर महाराष्ट्राचे सुपुत्र असलेले न्यायमूर्ती भूषण गवई आता सरन्यायाधीश म्हणून नवी जबाबदारी सांभाळणार आहेत।
देशाच्या न्यायव्यवस्थेला ते नव्या उंचीवर नेतील. सरन्यायाधीश म्हणून त्यांची कामगिरी नावाला साजेशी भूषणावह ठरेल हीच अपेक्षा. अमरावतीहून छगन जाधवसह शिवाजी काळे, इंडियानामा, नवी दिल्ली.